अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून आता ती 55 वर पोहोचली आहे। महसूल विभागीय ठिकाण असून सुद्धा अमरावतीत कोरोना टेस्टिंग लॅब नव्हती, पण आता सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आज अमरावतीमध्ये 55 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत। त्यापैकी 10 रुग्ण दगावलेले आहेत। 41 रुग्णांचा उपचार सुरू आहे, तर 4 रुग्णांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र अमरावतीमध्ये जेवढे काही रुग्ण आढळलेले आहेत ते सगळे रुग्ण जे आहे, सगळे रुग्णांचा अहवाल हा त्यांच्या मृत्यूनंतर झालेला आहे। यात महत्त्वाचं कारण म्हणजे की अमरावतीला नसणाऱ्या कोरोना टेस्टिंग लॅब, अमरावतीचे जे अहवाल होते ते अहवाल सगळे नागपूरला किंवा अकोल्याला जायचे। त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत होती आणि यामुळे उपचाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत होती। आता मात्र अमरावती विद्यापीठाच्या या आवारात कोविड-19 टेस्टिंग लॅबला ICMRने मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आता इथून अमरावतीच्या विद्यापीठाच्या लॅबमध्येच आता कोरोनाची टेस्टिंग केली जाणार आहे। त्यामुळे अमरावतीकरांना ही खरं तर एक दिलासा देणारी गोष्ट आहे। माझ्यासोबत या विद्यापीठाच्या लॅबचे प्रमुख ठाकरे सर आहेत। आपण ठाकरे सरांना विचारूया नेमकं की या लॅबमध्ये नेमकी कशी तयारी झालेली आहे आणि टेस्टिंग कधीपासून सुरू होणार आहे। आमच्याकडे आज जवळपास सगळे इक्विपमेंट जे ICMRच्या मान्यतेप्रमाणे पाहिजे, बायोसेफ्टी कॅबिनेट्स, बायोसेफ्टी लेवल 2 लॅबॉरेटरी, RT-PCR हे सर्व उपकरणं आज आमच्याकडे उपलब्ध आहेत। या ठिकाणी आपण सुरुवात 48 सॅम्पल्स पर डेने करणार आहोत आणि हे काही दिवसात डबल करूया आणि त्याच्यानंतर ही भाग मिनिमम 200 सॅम्पल्स मॅक्सिमम 200 सॅम्पल्स पर डे यापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे। टेस्टिंगसाठी नमुने घेऊन जाणे, त्यानंतर 3-3, 4-4 दिवस अहवाल यायला वेळ लागत होता। त्यामुळे निश्चितच अमरावतीकरांना दिलासा मिळेल आणि निश्चितच अहवाल लवकर प्राप्त झाल्यामुळे उपचार करण्यासाठी सुद्धा सोयीचं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। इकडे डोंबिवलीत सुद्धा दारूच्या दुकानांच्या बाहेर मद्यपींनी मोठ्या रांगा लावल्या। सकाळपासूनच मोठ्या आशेने मद्यपी दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर उभे होते। डोंबिवलीच्या स्टेशन जवळील पालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये आपण बघू शकता भली मोठी रांग लागलेली आहे। ही रांग चक्क फडके रोडपर्यंत गेलेली आहे। भल्या मोठ्या प्रमाणात नागरिक इकडे दिसत आहेत। आपण बघू शकता समोरच्या साईडला सुद्धा नागरिक हे उभे आहेत। पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर ह्यांना हाकलावं लागत आहे। हा जो वर्ग आहे हा सर्व कामगार आहे, मजूर वर्ग आहे। त्याचप्रमाणे आपल्या गावी जाण्याकरता यांनी गर्दी केलेली आहे। आपल्या गावी जाण्याकरता त्यांना आता हुरहुर लागलेली आहे। पालिकेतर्फे मेडिकल सर्टिफिकेट असेल, नो कंटेनमेंट झोनचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। तेव्हा एका बाजूला दारूसाठी रांगा तर दुसऱ्या बाजूला गावी जाण्यासाठी रांगा, रांगांचं हे महाभारत सुरूच आहे। कोरोना हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहराची आज काय परिस्थिती आहे? नाशिकच्या ग्रामीण भागातील किती तालुक्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला? आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगावकरांना आज काहीसा दिलासा मिळालेला आहे। जे 52 रुग्णांचा अहवाल आला आहे ते सर्वचे सर्व निगेटिव्ह आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी मालेगावमध्ये जी बाधित रुग्णांची संख्या आहे ती 325 कायम आहे। त्याच्यामुळे मालेगावचा समावेश हा रेड झोनमध्ये करण्यात आलेला आहे। नाशिकच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, निफाड, सिन्नर या तालुक्यांना हे रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। मनमाडमध्ये 1 रुग्ण आढळून आलेला आहे, येवल्यात 8 आहे, चांदवडला 1 होता, सिन्नर, लासलगाव इथे 1 आढळून आल्यामुळे या सर्व तालुक्यांचा जो समावेश आहे तो रेड झोनमध्ये करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे इथला जो लॉकडाऊनचा कालावधी तो वाढलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागेल। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।